नमस्कार मित्रांनो. तर चला आज शनिवार होता. तर मित्र कंपनी म्हणली चला आपण हनुमानाच्या दर्शनाला जाऊयात. त्यामुळे आम्ही हनुमानाच्या दर्शनासाठी निघालो होतो. बाभळगाव येथे सुप्रसिद्ध असे हनुमानाचे मंदिर असल्यामुळे आम्ही सर्व मित्र कंपनी बाभळगाव येथे निघालो होतो. असेही पाऊस भरपूर झालेला होता, त्यामुळे चला म्हणलं तर देवाच्या दर्शनासाठी आम्ही सर्व मित्र कंपनी बाभळगाव येथील हनुमान मंदिराचं दर्शन घेण्यासाठी निघालो. अशा प्रकारे आम्ही तिथं पोहोचलो की लगेच इथं मित्र आम्हाला अष्टगंध लावणारा भेटला व त्याने आम्हाला अशा प्रकारे छान प्रकारे सर्व मित्र कंपनीला अष्टगंध लावला. अष्टगंध बाद तुम्ही कशा प्रकारे छान दिसतो. तर गंध लावला, कपाळी लावला, त्या सर्वांनी मग गंध लावून चला म्हणलं आता दर्शन घेण्यासाठी जाऊया. दर्शन घेण्यासाठी गेलो होतो. तिथं सोबत बोलणं ठरलं की आपल्याला आता सर्वांना माळा घालायच्या. तर आमच्या मित्र कंपनी गाठली. सगळ्यात खाटक मित्र कंपनी होती. त्याला माळा घालण्यासाठी आम्ही सज्ज केलं. दोघा तिघा जणांना यांना माळा घातले. सगळ्यात मटण खाणारी एक नंबरची गँग. ह्याला कोंबडे पुरत नव्हते, बकरे पुरत नाही, तर गाडो सुद्धा पुरत नाही. या अशा प्रकारची कंपनी होती. अशा प्रकारे तेथील महाराजाच्या हाताने या तिघांना आम्ही माळ घालण्यासाठी तयार केले व त्यांच्या हाताने यांना माळ घातली. हे आहेत ऋषी सुरोशे, आधी गेलेले महेश सुरोशे आणि रमेश सुरोशे, अशी 3 प्रकारची 3 खटकं होती. तिघांनाही माळा घातल्या. श्रावण सोमवार असल्यामुळे श्रावण चालू असल्यामुळे यांना माळा घालण्यात आली. अशा प्रकारे तेथील मंदिर आहे, हे हनुमानाचं मंदिर आहे. हे अशा प्रकारे तेथील हनुमान नाही, अशा प्रकारे सुसज्ज असं सजवलेलं तेथील मंदिर आहे. तर तुम्ही पाहू शकता. जरी तुम्ही कधी आलात तर नक्की भेट द्या. तेथील मंदिराला हे असे सुप्रसिद्ध असे आपल्या एरियामधील मंदिर आहे. तरी तुम्ही पाहू शकता बाभळगावचे हनुमान मंदिर हे सध्या तर खूप चर्चेतलं ठिकाण आहे. त्याच्यामुळे सर्वजण इथे दर्शनासाठी येतात. आमचे दर्शन झाले. पोरं म्हणली चला आता आपण गावाकडे निघूयात. ते अशा प्रकारे आमच्या सर्वांचे दर्शन झाले. म्हणलं चला मग आता निघूयात. पाऊस चालू होता रिमझिम. अशाच प्रकारे आम्ही म्हणलं चला आता कुठंतरी थांबून चहा घेऊयात. अशा प्रकारे आम्ही चहा घेण्यासाठी मग गाडी चालू केली व अशा प्रकारे चला म्हणलो तर आता पुढे जाऊयात. त्यात अशा प्रकारे आमची बोरक ड्रायव्हर अशी गाडी पळवतात आणि आमची मित्र कंपनी पाहू शकता. घेऊन चाललो तर अशा प्रकारे ही बसलेली आमची मित्र कंपनी. तरी बोला नाही गेलं काय व्हायना, सगळे खूप गोष्टी आणि अशा प्रकारे निसर्गरम्य वातावरण आणि पर्वतरांगा दिसत आहे. आपल्याकडचा नजारा आहेत आपल्याकडच्या डोंगर रांगाने. आम्ही अशा प्रकारे तेलगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचलो व कॉफी घेण्यासाठी सज्ज झालो आणि आम्ही कॉफी घ्यायला चालू केले. त्याच प्रकारे तुम्ही पाहू शकता आमचा ड्रायव्हर कशा प्रकारे तंबाखू चोळीत होता. हे तुम्हाला पटलं का नक्की सांगा. हे अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे तेलगावचा. ऋषी सुरोशे आणि गोरख सुरोशे पहा तुम्ही कशा प्रकारे तंबाखू चोळत आहे. लाजला त्यांना काहीच वाटत नाही. हे ड्रायव्हर म्हणल्यावर काय असंच असतं. चला धन्यवाद मित्रांनो.